मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे निळकंठराव देशमुख यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत 3 बैलांचा होरपळून मृत्यू झाला असून सुमारे 7 लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झालंय। राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर या 19 जून रोजी बुलढाणा दौऱ्यावर येत असून त्या जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागासोबत महिला सुरक्षा व अत्याचार प्रकरणांचा आढावा घेणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस खोळंबल्याने आणि हवामान विभागाने 20 जून नंतरच पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे कापूस लागवड धोक्यात आली असून सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे। बाळापूर शहरातील ऐतिहासिक किल्ला आणि छत्रीच्या दुरावस्थेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित विभागांना नोटीस बजावत 6 आठवड्यात अहवाल मागवला आहे। अमरावतीतील शासकीय रुग्णालयांच्या दुरावस्थेबाबत आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी 5 तास मॅरेथॉन तपासणी करून कंत्राटदार आणि डॉक्टरांना धारेवर धरले आहे।